हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येतात. तुम्हाला घडवायला, तुम्हाला सक्षम बनवायला, तुमची परीक्षा घ्यायला, त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला असतो. मित्रांनो, एक फॉर्म्युला सांगतो की तो तुम्हाला जीवन जगत असताना नेहमी कामा येईल किंवा तुमच्या उपयोगी येईल. जसं की आपण एखादं काम करत असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, चेहऱ्यावरती फक्त हलकी स्माइल ठेवा, कारण प्रसन्न मनाने काम केलं तर त्या सक्सेस आपल्याला नक्की मिळते. मित्रांनो, आपण समाजामध्ये वावरतो, आपल्याला काही गोष्टी नजरेस येतात. आज घटस्फोट, भांडण किंवा इतर काही गोष्टी घडत आहेत. मनाला खूप वाईट वाटतं की असं होऊ नये, कारण लग्न ही प्रणाली समाजात टिकली पाहिजे. ज्या लोकांची लग्न झाली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, आणि ज्यांची व्हायची आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, लग्न हा आयुष्यातील असा महत्वाचा टप्पा आहे की आयुष्य पूर्ण बदलतं, बरोबर. त्यामुळे केवळ भावनिक होऊन निर्णय घेण्यापेक्षा काही व्यावहारिक गोष्टीवर, मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षामध्ये विषय आला असेल. लग्न हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा आहे, कारण लग्नानंतर सर्व काही बदलतं. त्यामुळे केवळ भावनिक होऊन नाही, तर काही लोक भावनिक होऊन निर्णय घेतात, त्यापेक्षा व्यावहारिक गोष्टीवर स्पष्टता असणे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे नात्यामध्ये स्पष्टता असते, बरोबर ना, इंग्लिशमध्ये त्याला बोलतात रिलेशनशिप ट्रान्सपॅरन्सी, तसंच आर्थिक स्पष्टता असायला हवी नात्यामध्ये. आपल्या जोडीदाराशी या गोष्टीवर बोलायला पाहिजे की बाबा आर्थिक स्पष्टता काय आहे, त्याचं काय मत आहे, त्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे आर्थिक स्पष्टता, फायनान्शियल ट्रान्सपॅरन्सी आपण म्हणतो. प्रेम आणि नाते महत्वाचे असले तरी संसार चालवण्यासाठी नियोजन तितकेच महत्वाचे असते. आता कोणतीही गोष्ट केली त्या गोष्टीला नियोजन लागतं, आपल्या सर्वांना माहित आहे. वेल प्लॅनिंग असेल तरच काही गोष्टी आपण मिळवू शकतो. त्याचप्रमाणे प्रेम आणि नातं महत्वाचे असले तरी त्यामध्ये आर्थिक नियोजन असणं गरजेचं आहे. कर्ज आणि जबाबदाऱ्या वाढतात लग्न झाल्यावर. लग्न झाल्यानंतर कर्जाचे डोंगर वाढतात, कर्ज होतं, कारण लग्नामध्ये अमाप असा खर्च होतो. म्हणून आधीच आर्थिक स्पष्टता करायला हवी. एखादा जोडीदार असेल त्याच्याशी या विषयावरती बोललं पाहिजे. आता आपण ज्या जोडीदाराशी लग्न करतोय त्या जोडीदारावर आधीचं काही जुनं लोन आहे का किंवा कर्ज आहे का ते जाणून घेतलं पाहिजे. किंवा त्याने शिक्षणासाठी लोन घेतलं होतं का, किंवा होम लोन घेतलाय का घर बांधण्यासाठी. आता आपण बघतो समाजामध्ये की कोणी घर लोन घेतं किंवा शिक्षणासाठी लोन घेतं. खर्चाचे नियोजन, घराचा खर्च कसा विभागला जाईल या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या जोडीदारासोबत आपण या गोष्टीवर चर्चा करायला पाहिजे. त्यामध्ये काय होईल मित्रांनो, बचत आणि गुंतवणूक महत्वाचे. ते कसं थोडक्यात सांगतो आणि सोप्या पद्धतीत सांगतो, कारण लवकर समजेल आणि तुम्हाला मला जास्त बोर करायचं नाही, म्हणून तुम्हाला शॉर्ट टर्म्स मध्ये सांगतो की बचत आणि गुंतवणूक असते. आपल्या संसारासाठी बचत महत्वाची आणि गुंतवणूक सुद्धा महत्वाची. दोघांचे गुंतवणुकीचे विचार जोडतात का हे पण बघणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण बघितलं फायनान्शियल ट्रान्सपॅरन्सी म्हणजे आर्थिक स्पष्टता बघितली. त्यामध्ये आपण बघितलं की प्रेम आणि नाते असले तरी भावनिक होऊन आपण या गोष्टी डांबवू शकत नाही, टाळू शकत नाही, इग्नोर करू शकत नाही. त्यामध्ये संसार चालवण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं आहे, हे आपल्याला कळलं असेल. आपण आपल्या जोडीदाराशी या गोष्टीवर चर्चा करायला पाहिजे. त्यानंतर काय होतं, ज्या जोडीदारासोबत आपलं लग्न होत आहे, आपण त्याचे स्वप्न बघतोय, त्यासोबतच आपण विचार करायला पाहिजे की त्याच्यावरती शिक्षणाचं जे काही लोन आहे ते तर नाही ना, किंवा त्याने घर बांधणीसाठी लोन घेतला आहे का याचा विचार झाला पाहिजे.
त्यानंतर मित्रांनो, बचत गुंतवणूक महत्वाचे संसारासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी. कारण आर्थिक गोष्टींचा जीवन जगताना खूप मोठा परिणाम आपल्या संसारावर होत असतो. आर्थिक भांडवल, आर्थिक पाठबळ असायला हवं. मित्रांनो, नवीन लग्न असतं, सर्व काही नवीन असतं, त्यामध्ये येतं आर्थिक स्वातंत्र्य. म्हणजे कसं आहे, लग्नानंतर तुमचे स्वतःचे पैसे तुम्ही खर्च करायचे की नाही, हे स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. आता लग्न झालं असेल किंवा नाही झालं असेल तर काय मुलं आता माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना ही गोष्ट कळली असेल की बाबा मला आधी स्वातंत्र्य होतं पैसे खर्च करण्याचं, माझे पैसे होते, मी नोकरी करतो म्हणून. पण आता लग्न झाल्यानंतर ते स्वातंत्र्य माझ्याकडून हिरावून घेते का माझा काही जो लाईफ पार्टनर आहे किंवा लाईफ आपण ज्याच्याशी लग्न केलेलं आहे ती व्यक्ती, या गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे. 2 नंबर आहे मित्रांनो, करिअर आणि भविष्य महत्वाचा विषय. मित्रांनो ऐकून घ्या. आता अनेक मुलं मुली स्वप्न बघतात येणाऱ्या भविष्याचं, की मला लग्न झाल्यानंतर सुद्धा शिक्षण घ्यायचं आहे, मला हे बनायचं आहे, माझे ते स्वप्न आहेत. बरोबर, स्वाभाविक आहे. प्रत्येक जण बघतो, भविष्याचा विचार आहे, म्हणजे महागाईच्या हिशोबाने भवितव्याचा विचार माणूस करत असतो. आणि आजची जी यंग पिढी आहे, न्यू जनरेशन आहे, ते आजकाल खूप विचार करतं, भविष्याचा विचार करतं. चांगली गोष्ट आहे. करिअर आणि भविष्य अनेकदा लग्नानंतर मुलीच्या कॅरिअरवरच परिणाम होतो. आता ज्या काही माझ्या ताई व्हिडिओ बघत असतील त्यांना माहित आहे की सुरुवातीला त्यांना सांगितलं गेलं असेल की मी तुम्हाला शिकवेल, तुमचं शिक्षण कंप्लीट करणार, आणि मध्येच त्यांना शिक्षण सोडावं लागलं. असे सुद्धा उदाहरण समाजामध्ये आपल्याला दिसायला मिळतात, दिसतात, आपल्या नजरेस येतात. कारण आपण समाजशील प्राणी आहोत. त्यामुळे हे मुद्दे आधी स्पष्ट करा, म्हणजे क्लिअर करा की बाबा मी लग्न करणार, पण माझं जे शिक्षण आहे, माझं ते भविष्य आहे, मला जे माझं गोल साध्य करायचं आहे, मला ते बनायचं आहे, लग्न झाल्यानंतर सुद्धा मी ते करू शकते किंवा नाही, अशी चर्चा आपल्या जोडीदाराशी करणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे. लग्नानंतर नोकरी सुरू ठेवण्याबाबत जोडीदाराच्या घरच्यांचं काय मत आहे ते पण महत्वाचं आहे आजकाल. कारण काय होतं, मुलीचं लग्न झालं, आपला जोडीदार असतो, त्याच्या घरचे पण अडथळे निर्माण करतात की बाबा तू नोकरी करू नकोस, घरीच राहा. तर असं होऊ नये, त्यासाठी ही गोष्ट क्लिअर होणं किंवा स्पष्ट होणं गरजेचं आहे. किंवा आता एखादा सिव्हिल नोकरी असेल तर बदली होते, किंवा उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचे असेल तर जोडीदाराचा पाठिंबा मिळेल का, या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. मित्रांनो, आपण 5 गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं की आर्थिक स्पष्टता म्हणजे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी. त्याच्यानंतर बघितलं करिअर आणि गोल्स, बरोबर. तिसरं बघणार आहोत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि राहणीमान म्हणजे लाईफस्टाईल. लग्न झाल्यानंतर आपण नवीन कुटुंबामध्ये जाणार आहोत, बरोबर. त्यासोबतच संयुक्त आणि विभक्त कुटुंब, तुम्ही एकत्र कुटुंबात राहणार आहेत की स्वतंत्र, याचा सुद्धा विचार विनिमय झाला पाहिजे. त्यानंतर येतं घरातील कामाची विभागणी. जर तुम्ही विभक्त कुटुंबामध्ये एकत्र राहणार आहात तर त्या कामाची विभागणी कोणत्या स्वरूपात होते हे नक्की जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. स्वातंत्र्य घरकाम, घरातील कामाची विभागणी कशी असेल हे पण जाणून घ्या. त्याच्यानंतर पालकांची जबाबदारी. भविष्यात जर तुमच्या स्वतःच्या पालकांची काळजी घेण्याबाबत जोडीदाराचा दृष्टिकोन कसा आहे. आता हा व्हिडिओ जर किंवा माझी ताई बघत असेल तर त्यांनी ही गोष्ट नक्की करा की तुमचा जो जोडीदार आहे भविष्यात त्याचं तुमच्या पालकांशी कसा बॉन्डिंग आहे, कसं रिलेशनशिप आहे, तो त्यांची काळजी घेऊ शकतो का, हे नक्की बघणं गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, मुलाबाबतचे विचार म्हणजे लग्न झालं, काही वर्षांनी मुलं होतील की नाही होतील याचा सुद्धा विचार घेतला पाहिजे. किंवा तुमचा जोडीदार त्यासाठी काय तयारी करतो, किंवा दत्तक घेतो की नाही,
सुरुवातीला आता मी जे बोलतोय तुम्हाला संकोचल्यासारखं वाटेल की मी काय बोलतोय, पण काळाची गरज आहे मित्रांनो, की जर भविष्यात काही कारणास्तव काही वर्षाने मुलं झाली नाहीत तर जोडीदार दत्तक घेऊ शकतो का, किंवा इतर पर्यायाबाबत जोडीदाराचे काय मत आहे ते सुद्धा क्लिअर झाले पाहिजे. स्वभाव आणि वैयक्तिक स्पेस आज गरजेचं आहे. आज तुम्ही समाजामध्ये वावरत असणार, तुम्हाला काही गोष्टी येतात की थोडं काही एखादी मुलगी किंवा मुलगा एखाद्या मुलाशी बोलत असेल, मुलगी, तर गैरसमज होतात आणि त्यातून राग, भांडण, वाद होतात. जेव्हा तुमचे मतभेद होतील तेव्हा तुमचा जोडीदार कसे ते हाताळतो, तो आक्रमक होतो की संवाद साधतो, हे पण गरजेचं आहे. आजकाल नात्यामध्ये तेच झालेलं आहे. एखादं भांडण झालं, गैरसमज झालं तर लगेच जो वाद असतो तो टोकाला जातो. ते होऊ नये म्हणून आजचा विषय खास आहे. मित्रांनो, आता जो मुद्दा आहे तो खूप छान आहे. नवीन प्रपंचाला सुरुवात झाली आणि मध्येच कोणती तरी मुलगा किंवा मुलगी आपल्याला भेटायला आली किंवा आपलं खुशाली विचारण्यासाठी येते. आपल्या जीवाभावाची मैत्रीण असेल, मित्र असेल, तर त्यांना आपला जो जोडीदार आहे तो कशा पद्धतीने हाताळतो किंवा भेटण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही हे पण महत्वाचं आहे. या गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि या गोष्टी आधीच डिक्लेअर झाल्या पाहिजे की बाबा माझे काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते जर घरी आल्या तर तुला चालतील काय, हे पण गरजेचं आहे. आजकाल ह्याच गोष्टीचा जास्त परिणाम आपल्याला समाजात बघायला मिळतोय. तो चांगला मित्र असतो पण म्हणजे संशयावरून सुद्धा भांडणे होतात आणि ती भांडणे म्हणजे त्यांचे जो परिणाम असतात ते खूप घातक होऊ शकतात. म्हणून आधीच या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे की छंद आणि जे मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत त्यांना भेटण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते आहे की नाही हे पण गरजेचं आहे. मित्रांनो, एक मोलाचा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो तो असा आहे की जोडीदाराच्या केवळ बोलण्यावर जाऊ नका. तो आधी सुरुवातीला तुम्हाला सांगत असेल की हो चालेल, मी तुला शिक्षण देईल किंवा तुला जे स्वातंत्र्य असेल ते देईल, तर जाऊ नका. तर तो त्याच्या कुटुंबाशी, हॉटेलमधील वेटरशी कसा वागतो ते सुद्धा बघा. कारण माणूस हा बोलण्या चालण्याने कळतो की समोरचा व्यक्ती जर तुम्हाला कसा बोलतोय, तुमच्या घरच्यांशी कसा बोलतोय, तो इतरांशी कसा वागतोय, त्यावर सुद्धा ऑब्झर्व केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. त्यानुसारच विचार करून आपल्या जोडीदाराशी चर्चा केली पाहिजे. त्याहून त्याचा स्वभाव आपल्याला कळतो. लग्नाचा निर्णय घेताना मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जेव्हा लग्नाचा विचार करतो ना आपण, तर काय करायला पाहिजे? घाई करू नका. पहिली गोष्ट, आजकाल घाई करतात. लव्ह मॅरेज असेल, अरेंज असेल, घाई लवकर होते, तर घाई करू नका. जोपर्यंत तुमच्या मनातल्या शंकाचे पूर्णपणे निरसन होत नाही, तुमचा क्लिअर काय असेल, डाऊट, संशय वगैरे काय असेल तो आधी क्लिअर करा, जस्टिफाय करा, त्यानंतरच सर्व निर्णय घ्या. तोपर्यंत होकार देऊ नका. आजकाल माणूस सर्व घाईत करतो, नंतर त्याला पश्चाताप होतो आणि नंतर ते लग्न तुटतं आणि हे समाजात आपल्या नजरेस येत आहे. म्हणून लग्न करताना घाई करू नका, चुकीचा निर्णय घेऊ नका, सर्व तपासून घ्या. कारण आज समाजामध्ये तेच घडतंय. काय कुठे घटस्फोट होतोय, कुठे भांडणे होत आहे, कुठे संशय घेतला जातोय आणि सर्व वातावरण चिरगळत आहे. त्यामुळे निर्णय घेताना घाई करू नका, निर्णय चुकवू नका आणि जोपर्यंत निर्णय घेत नाही किंवा तुमच्या मनातलं किंवा तुमच्या म्हणजे निरसन होत नाही शंकांचं, तोपर्यंत होकार देऊ नका. तुमची खात्री पटणं गरजेचं आहे मित्रांनो की समोरचा जो तुमचा जोडीदार आहे तो कसा आहे. त्याबाबत तुम्ही पूर्ण आपल्या बौद्धिक पातळीचा विचार करूनच सर्व गोष्टी हाताळा असं मला वाटतं आणि ते काळाची गरज आहे. मित्रांनो, समाजामध्ये आजकाल आपण बघतो अशा काही घटना वाढलेल्या आहेत आणि मी तुमच्यासाठी जे समाजात घडतं तेच आणत असतो, जेणेकरून एक चांगली सामाजिक परिवर्तनाची वाटचाल होईल आणि तुम्हाला काहीतरी एक मोलाचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायचा होता. आणि मला काय वाटतं, तुमच्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.
मित्रांनो, या व्हिडिओतून समाजाला एक चांगला मेसेज जाईल असं मला वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स मध्ये कळवा. तुमचं एक कमेंट्स, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप प्रेरणा ठरतं आणि मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत मित्रांनो, आनंदी राहा, हसत राहा, काळजी घ्या. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.